सोलापूर जिल्ह्यातला मोहोळ विधानसभा मतदारसंघ गेल्या 2 दिवसात प्रचंड चर्चेत आलाय। कारण काय तर शरद पवार गटाच्या तिसऱ्या यादीमध्ये मोहोळ विधानसभेतनं सिद्धी कदम या नवख्या आणि युवा चेहऱ्याला संधी देण्यात आली। गेली अनेक वर्ष शरद पवारांच्या मुशीत तयार झालेल्या राजन पाटलांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पवारांनी नवा चेहरा निवडला। सिद्धी कदम या उच्च शिक्षित आहेत, त्यांनी एनजीओ मध्ये काम केलेले आहे अशी ओळख जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेताना त्यांची करून दिली होती। पण एबी फॉर्म देऊन अगदी 2च दिवस होत नाहीत तोपर्यंत तोच एबी फॉर्म रद्द करण्यात यावा अशा आशयाचं पत्र राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाला देण्यात आले। एकीकडे मोहोळचा अजित पवारांचा शिलेदार मैदानात येऊन अनेक दिवस उलटलेले असताना शरद पवारांनी अगदी उशिरा आपला उमेदवार दिला खरा, पण तोही शेवटच्या दिवशी बदललाय। शरद पवारांनी मोहोळमध्ये सिद्धी कदम यांची उमेदवारी का बदलली? मोहोळमध्ये नेमकं काय घडलं? राजन पाटलांच्या ताकदीपुढे नवखे उमेदवार असणारे राजू खरे हे टिकाव धरू शकतील का? समजून घेऊयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। खरं तर मोहोळ या राखीव मतदारसंघातनं जेव्हा शरद पवार गटाकडनं सिद्धी कदम यांचं नाव जाहीर करण्यात आलं तेव्हा त्यांनी 5 वर्षांपूर्वी आपल्या वडिलांसाठी ते जेलमध्ये असताना प्रचाराची धुरा कशी सांभाळली होती याचं कौतुक करण्यात आलं। समोर राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारखे बलाढ्य पक्ष असताना शरद पवार, अजित पवार, राजन पाटील अशा मातबर नेत्यांच्या सभा आणि बैठका असताना सुद्धा सिद्धी कदम यांनी 2019ला आपल्या वडिलांसाठी तिसऱ्या क्रमांकाची 23,649 मतं मिळवली होती। याचा सुद्धा गाजावाजा झाला। खरं तर 5 वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या कामगिरीमुळेच शरद पवारांनी अनेक इच्छुकांना डावलत। या ठिकाणी सिद्धी कदम यांना राजन पाटलांसारख्या बलाढ्य नेत्याच्या विरोधात मैदानात उतरवले अशी चर्चा झाली। थोडक्यात महाराष्ट्रभरात सिद्धी कदम हे नाव चर्चेचा केंद्रबिंदू बनलं ते त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे। पण आज पुन्हा तेच नाव चर्चेत आलंय ते त्यांची उमेदवारी रद्द झालीये या बातमीनं। आता सिद्धी कदम यांची उमेदवारी अगदी शेवटच्या क्षणी रद्द का झाली याचा शरद पवार गटाला फायदा होईल की तोटा ते पाहण्यासाठी आपल्याला सिद्धी कदम आणि त्यांचे वडील रमेश कदम यांची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी। सिद्धी कदम यांचे वडील रमेश कदम हे 2014 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोहोळमधनं निवडून आले होते। निवडून आल्यानंतर त्यांनी मागेल त्याला टँकर, मागेल त्याला शेततळं आणि मागेल त्या ठिकाणी रस्ता दिल्यानं ते चांगलेच लोकप्रिय झाले। पण नंतरच्या काळात अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळामध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। रमेश कदम हे तुरुंगात असताना सुद्धा चांगलेच वादग्रस्त ठरले होते। तुरुंगात असताना त्यांनी पोलिसांना केलेली शिवीगाळ असू देत किंवा वादग्रस्त वक्तव्य असू देत, यामुळे ते नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले। रमेश कदम हे जवळपास गेली 8 वर्ष तुरुंगात होते। काही महिन्यांपूर्वीच त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर आले। रमेश कदम हे मातंग समाजातून येतात। या समाजाची मोठी लोकसंख्या आहे। तसंच मोहोळ आणि पंढरपूर परिसरात रमेश कदम यांना मानणारा मोठा वर्ग आहे। पण तुरुंगातनं जेव्हा रमेश कदम बाहेर आले तेव्हा त्यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं। नंतरच्या काळात मात्र लोकसभेच्या निकालानंतर जे काही महाविकास आघाडीच्या बाजूने वारं वाहतंय हे त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी शरद पवारांची भेट घेत मोहोळ विधानसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली। पण त्यांच्यावर असलेला भ्रष्टाचाराचा आरोप आणि पुन्हा तुरुंगात जाण्याची शक्यता बघता पवारांनी त्यांच्या नावावर पहिल्यांदाच फुली मारली। त्यांना उमेदवारी दिली आणि कोर्टवारी, जेलवारी झाली तर भविष्यातला धोका हा शरद पवारांनी ओळखला आणि रमेश कदमांना लगेचच नकार कळवला। दरम्यानच्या काळात राजन पाटील सुद्धा सातत्याने शरद पवारांची भेट घेत होते। त्यामुळे अजितदादांच्या सोबत असलेले राजन पाटील आता अजित पवारांना सोडून शरद पवारांकडे जाणार आणि यशवंत माने तुतारीवर लढणार अशी शंका उपस्थित झाली। पण मध्येच अजित पवारांचे उमेश पाटील विरुद्ध राजन पाटील हा वाद चव्हाट्यावर आला। दादांनी भर सभेमध्ये उमेश पाटलांना ठणकावलं आणि आपण राजन पाटलांच्या मागे उभे आहोत हे दाखवून दिलं। दरम्यान उमेश पाटील अजित पवारांची राष्ट्रवादी सोडणार हे स्पष्ट झालं। आता उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यामध्ये वाद का आहे, कसा आहे यावर नंतर कधीतरी बोलूयात। पण उमेश पाटलांनी लगोलाग शरद पवारांच्या भेटीगाठी चालू केल्या। आपल्या मर्जीतला उमेदवार पवारांनी मोहोळमध्ये उतरवावा यासाठी प्रयत्न चालू केले। इकडे अजित पवारांनी राजन पाटलांची ताकद अबाधित राखत त्यांच्या मर्जीतल्या यशवंत माने यांनाच उमेदवारी जाहीर केली। त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली। दरम्यानच्या काळात शरद पवारांकडनं मोहोळचे जे काही इच्छुक होते त्यामध्ये प्रामुख्याने संजय क्षीरसागर, राजाभाऊ खरे, रमेश कदम आणि ढोबळे कुटुंबातले 3 जण हे तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। ढोबळे कुटुंबातनं स्वतः लक्ष्मण ढोबळे, पुत्र अभिजित ढोबळे आणि कन्या कोमल ढोबळे यांच्या नावाची चर्चा झाली। या सगळ्याच नेत्यांनी शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे अशा नेत्यांशी जवळीक वाढवली होती।
सगळे नेते आपापल्या परीने उमेदवारीसाठी फिल्डिंग लावत होते. शरद पवारांकडून सुद्धा सगळ्यांनाच प्रतिसाद दिला जात होता. ते सगळ्यांशी संवाद साधत होते. पण त्यांनी एक एक नाव एलिमिनेट करायला सुरुवात केली. लक्ष्मण ढोबळे यांच्याबाबत शरद पवार पहिल्यापासूनच अनिच्छुक होते, कारण ढोबळे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्यानंतर शरद पवारांवर जहरी टीका करायला सुरुवात केली होती. कोर भाजपच्या नेत्यांपेक्षा कठोर शब्दात ढोबळे हे पवारांना टार्गेट करत होते. त्यामुळे पवारांनी त्यांना तिकीट देणं टाळलं. तर संजय क्षीरसागर आणि राजाभाऊ खरे यांच्याकडे मनी आणि मसल पॉवर असल्याने या दोघांची नावं सुद्धा जोरदार चर्चेत आली. दोघं सुद्धा मुंबईत ठाण मांडून बसले होते. मी तुम्हाला उमेदवार देतो, तुम्ही कामाला लागा, असे आदेश शरद पवारांनी या दोघांनाही दिले होते. त्यामुळे दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल हे जवळपास कन्फर्म समजलं जात होतं. पण रविवारी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक सरप्राइझिंग नाव मोहोळमधनं समोर आलं. काहीही चर्चा नसलेल्या, उमेदवारीसाठी इच्छुक नसलेल्या सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या नावाची घोषणा होताच मोहोळ सहित महाराष्ट्रातल्या अनेकांना धक्का बसला. पवारांनी सिद्धी कदम यांना उमेदवारी देत मतदारसंघातल्या राजन पाटील या मातब्बर नेत्याला चेकमेट केलंय की राजन पाटलांशी शरद पवार नुरा कुस्ती खेळतात, अशा शक्यतेंनी वेग पकडला. सिद्धी कदम यांना उमेदवारी घोषित झाल्यावर लगेचच शरद पवार गटात अंतर्गत वाद उफाळून आला. सिद्धी कदम यांच्या नावाची घोषणा होताच मतदारसंघातल्या इच्छुकांनी तातडीनं शरद पवारांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. उमेश पाटील, नागनाथ क्षीरसागर आणि शिवसेनेचे नेते लगोलाग शरद पवारांची भेट घेण्यासाठी गेले. त्यांनी पवारांसमोर भूमिका मांडली की आम्ही सिद्धी कदम यांचं काम करणार नाही, आम्ही बाहेरचा उमेदवार या ठिकाणी येऊ देणार नाही, आमच्यातलं कोणीतरी अपक्ष अर्ज भरेल आणि मग त्याचे परिणाम होतील. आमच्यापैकी कोणालाही उमेदवार द्या, पण बाहेरचा, तोही नौखा उमेदवार आणि रमेश कदमांच्या घरातला, ज्यांनी उमेदवारी मागितली नाही तिला आम्ही सहन करणार नाही. स्थानिक नेत्यांची ही थेटपणे भूमिका पाहता शरद पवार आणि जयंत पाटलांनी पुन्हा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि लगेचच उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. लगेच निवडणूक आयोगाला तशा आशयाचं पत्र पाठवलं आणि सिद्धी कदम यांचा एबी फॉर्म रद्द करावा अशी माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली. खरं तर स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे सिद्धी कदम यांची उमेदवारी लगेचच राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षाने रद्द केली आहे. याच्या आधी सुद्धा काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांनी सुद्धा काही जागांवरती उमेदवार बदलण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला पाहायला मिळतो. त्यामुळे उमेदवारी घोषित झाल्यानंतर ती रद्द करण्याची किंवा बदलण्याची नामुष्की महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांवर ओढवल्याचं बघायला मिळतंय. पण आता शरद पवार गटाकडनं मोहोळमधनं नव्याने उमेदवारी जाहीर करण्यात आलेले राजू खरे नक्की कोण आहेत? तर राजू खरे हे मूळचे शिवसेनेचे नेते आहेत. बंडानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मोहोळचे उमेदवार केले. मोहोळमधले ते उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यांनी युवा सेनेच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात केली होती. त्यांनी युवा सेनेतनं मागच्या काही वर्षांपासून मतदारसंघात सामाजिक कार्याच्या माध्यमातून सक्रिय राहण्याचा प्रयत्न केलाय. महिनाभरापूर्वीच त्यांनी पवारांची भेट घेतली होती आणि उमेदवारीबाबत चर्चा केली होती. आता त्यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे इच्छुक असलेले क्षीरसागर नेमकी काय भूमिका घेणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात पाहायचं झालं तर माळशिरसमधनं उत्तमराव जानकर, करमाळ्यातनं नारायण पाटील आणि सांगोल्यातनं बाबासाहेब देशमुख असे 3 धनगर उमेदवार महाविकास आघाडीकडनं फिक्स करण्यात आलेत. त्यामुळे मोहोळमधनं सुद्धा जर धनगर उमेदवार क्षीरसागरांच्या रूपात दिला तर बाकी समाज नाराज होऊ शकतात. त्यामुळे मोहोळमध्ये बौद्ध समाजात येणाऱ्या राजू खरे यांना पवारांनी उमेदवारी दिली आहे असं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे आता क्षीरसागर यांच्याकडे खरेनितकी मनी आणि मसल पॉवर नाहीये हे सुद्धा कारण सांगितलं जात आहे. तर त्यांच्या अंतर्गत असलेल्या गृहकलहामुळे त्यांची उमेदवारी रद्द झाली असं स्थानिक पत्रकार सांगतात. पण आता पवारांनी थेटपणे मोहोळचा उमेदवारच बदलल्याने राजन पाटील आणि यशवंत माने हे आमच्या विरोधात पवारांकडे उमेदवारच त्यांना मिळत नव्हता अशा पद्धतीचा प्रचार सुद्धा मतदारसंघात करू शकतात असं सांगण्यात येत आहे. आता यातला शेवटचा मुद्दा, या मतदारसंघातली जातीय समीकरणं काय आहेत, ती कोणाच्या बाजूने असतील? तर इथं मराठा आणि धनगर समाजाचं प्राबल्य अधिक आहे. हे 2 समाज कोणाच्या बाजूने मतदान करणार यावरती गणितं बदलू शकतात. आजपर्यंत मराठा समाज एकगठ्ठा राजन पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलेला पाहायला मिळालाय. त्यांचा या मतांवरती चांगला होल्ड आहे. पण राजन पाटील यांचे विरोधक उमेश पाटील यांनी अलीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतलाय. ते सुद्धा मराठा समाजातून येतात. त्यामुळे एक ठराविक पॉकेट ते राजू खरे यांच्या बाजूने वळवू शकतात. याशिवाय शरद पवार हे स्वतः सुद्धा मराठा आहेत. त्यामुळे तर मराठा समाजाचं विभाजन होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा समाज काय भूमिका घेतो हे पाहणं इथं महत्त्वाचं आहे.
अशातच जवळपास 60,000 मतांचं पॉकेट असलेला धनगर समाज इथं काय निर्णय घेतो त्यावरती सुद्धा बरीच गणितं अवलंबून असणार आहेत. पण पवारांनी आता थेटपणे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोहोळचा उमेदवार बदलल्यानं पवारांना चेकमेट करण्यात आलं की पवारांनी कुणाला चेकमेट केलं याची चर्चा मोहोळमध्ये जोरदार होतीये. तुम्हाला काय वाटतं? मोहोळचा उमेदवार अगदी शेवटच्या क्षणी बदलल्यानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा हा उमेदवार निवडून येईल का, की यावेळी सुद्धा राजन पाटलांची ताकद मोहोळमध्ये दिसेल? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या मतदारसंघातलं राजकारण समजून घेण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.